राम राम मंडळी. कृष्ण आंधळे नाव याचं आंधळे आणि याने पूर्ण पोलीस यंत्रणेलाच आता आंधळ करून सोडलंय. 9 डिसेंबरला संतोष देशमुख मस्ताजोग गावचे सरपंच यांचा निर्घुण खून करण्यात आला. या घटनेला आता 1.5 महिना उलटून जाईल, परंतु अजूनही पोलिसांना कृष्ण आंधळेचा थांग पत्ता काही लागत नाहीये. पोलिसांनी सुरुवातीलाच जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले या 3 आरोपींना अटक केली. त्यानंतर पोलिसांनी हत्या व खंडणी अशा दोन्ही आरोपांमध्ये विष्णू चाटे या आरोपीला अटक केली आणि त्यानंतर या प्रकरणातील आका म्हणजे वाल्मिक कराड यांनी समोरून येऊन सीआयडीला सरेंडर केलं. आणि त्यानंतर 4 जानेवारीला सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणे या आरोपींना 26 दिवसानंतर पोलिसांनी अटक केली. वाल्मिक कराड या प्रकरणातील मेन माणूस, या प्रकरणातील आका पोलिसांच्या हाती लागला, तर मग कृष्ण आंधळे काय चीज आहे? तो तर एक प्यादा आहे आणि पोलीस त्याला लवकरात लवकर सापडवतील असं सगळ्यांना वाटत होतं. पण कृष्ण आंधळे नेहमीच पोलिसांना हुलकावणी देण्यामध्ये यशस्वी ठरला आणि अजूनही त्याचा थांग पत्ता काही लागत नाहीये. सीआयडी, एसआयटी, एलसीबी अशा सगळ्या पोलीस यंत्रणा या कृष्ण आंधळेच्या मागे लागल्यात, परंतु कृष्ण आंधळे काही गवसत नाहीये. आणि कृष्ण आंधळेचा जर तुम्ही इतिहास पाहिला तर कृष्ण आंधळेला पकडणं एवढं सोपं असणार नाही हे नक्की. कारण कृष्ण आंधळे हा एक सर्राईत गुन्हेगार आहे. वेगवेगळ्या पोलीस चौकीमध्ये त्याच्यावरती 1 नाही 2 नाही तब्बल 6 वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांमध्ये खुनाचा प्रयत्न, धमकावणी, गर्दी गोळा करून मारहाण करणं, खंडणी वसूल करणं या प्रकारचे गुन्हे तर अगोदरपासूनच दाखल आहेत. यासोबतच धारूर पोलीस चौकीमध्ये त्याच्यावरती 3 मारहाणीचे गुन्हे देखील दाखल आहेत. आणि आता याच्यावरती संतोष देशमुख यांच्या हत्येचा गुन्हा केज पोलीस चौकीमध्ये दाखल आहे. 2023 मध्ये कृष्ण आंधळेवरती खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता आणि तेव्हापासून म्हणजे तब्बल 2 वर्षापासून कृष्ण आंधळेला अजून पोलीस पकडू शकले नाहीत आणि तो नेहमीच पोलिसांना हुलकावण्यात देण्यात यशस्वी ठरलाय. आणि हे आपल्या पोलीस यंत्रणेचं सपशेल अपयश आहे. आता विचार करा, 2023 मध्येच म्हणजे जेव्हा कृष्ण आंधळे यांनी पहिल्यांदा खुनाचा प्रयत्न केला होता त्यावेळेसच जर पोलिसांनी याला पकडलं असतं, त्याच्या मुसक्या आवळल्या असत्या, तर आज त्याची एखाद्या व्यक्तीचा खून करण्याची हिंमत झाली नसती आणि कदाचित संतोष देशमुख आपल्यामध्ये असते. संतोष देशमुखांच्या हत्येनंतर कृष्ण आंधळे, सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे काही दिवस सोबतच होते. हे तिघे आरोपी हत्येनंतरच्या पहिल्या 2 दिवस भिवंडीमध्ये राहिले. म्हणजे ज्यावेळेस अख्खा महाराष्ट्र संतोष देशमुखांच्या हत्येमुळे पेटून उठला होता त्यावेळेस हे तिघेही महाराष्ट्रातच दडून बसले होते. त्यानंतर या लोकांनी भिवंडीवरनं डायरेक्ट गुजरात गाठला. त्यांच्या गुजरातला जाण्यावरनं 2 प्रश्न उपस्थित होतात. पहिला म्हणजे गुजरातच का? बीडवरनं हे आरोपी खाली तेलंगणा किंवा कर्नाटकाला देखील जाऊ शकत होते आणि त्यांना ते जवळ देखील पडलं असतं, परंतु यांनी पर्याय निवडला तो गुजरातचा. किंवा तेलंगणाच्या ऐवजी ते वरती मध्य प्रदेशला देखील जाऊ शकत होते, तो पर्याय देखील यांच्या समोर होता, परंतु या लोकांनी दडून राहण्यासाठी गुजरातची निवड केली. पण का? आणि दुसरा प्रश्न म्हणजे तिघे एक सोबत बीडवरनं गुजरातला गेलेच कसे? हे आरोपी डायरेक्ट गायब होऊन तर गुजरातला पोहोचले नसतील, म्हणजे आपल्या पोलिसांच्या नाकाखालून हे आरोपी पसार झाले आणि त्यांनी एवढा लांबचा पल्ला बीड, संभाजीनगर, मुंबई आणि नंतर गुजरात अशा प्रकारे पार केला आणि आपल्या पोलिसांना कानोकान खबर झाली नाही. गुजरातमध्ये गेल्यावरती त्यांनी तेथील गिरनार मंदिरामध्ये 15 दिवस आश्रय घेतला. तिथं काही दिवस राहिल्यावरती या आरोपींजवळचे पैसे संपले, कारण पोलिसांनी त्यांचे बँक खाते गोठवले होते. आता जवळचे पैसे संपल्यावरती पैशाशिवाय बाहेर राहायचं कसं? यामुळे सुदर्शन घुले याने कृष्ण आंधळे याला पैसे घेण्यासाठी महाराष्ट्रामध्ये पाठवलं आणि इथेच या तिघांची फाटाफूट झाली. पण इथे कृष्ण आंधळे याने मात्र गेम केला. पैसे आणायला म्हणून गेलेला कृष्णा परत आलाच नाही, कारण कदाचित त्याला माहिती होतं की तो जर एकटा राहिला तरच सुरक्षित राहू शकेल. तिघे सोबत राहिल्यावरती लोकांनाही संशय येणार, खायला प्यायला पैसेही जास्त लागणार आणि पोलिसांच्या तावडीत सापडण्याचे चान्सेस देखील वाढणार. या तिघांमधला कृष्ण आंधळे सगळ्यात चतुर होता आणि त्यामुळेच तो संधी पाहून पसार झाला. कृष्ण आंधळे यानेच सुदर्शन घुलेला मिशी काढण्याची आणि सुधीर सांगळेला टक्कल करण्याची आयडिया दिल्याचंही सांगितलं जात आहे. इकडे पैसे आणायला म्हणून गेलेला कृष्ण आंधळे परत आलाच नाही, त्यामुळे सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यात यावं लागलं आणि तिथेच पोलिसांनी बालेवाडीमधील एका खोलीमध्ये या लोकांना पकडलं. आता सगळ्यात मोठा प्रश्न की कृष्ण आंधळे अजून सापडत का नाहीये? कृष्ण आंधळेबद्दल त्याचे निकटचे लोक सांगतात की त्याच्या गरजा कमी आहेत. 1 कप चहा आणि एका बिस्किटच्या पुड्यावरती तो अख्खा दिवस काढू शकतो. कोणत्याही मंदिरात किंवा अक्षरशः रस्त्यावरती हा झोपू शकतो. या अगोदर देखील असंच झालं होतं. 2023 मध्ये कृष्ण आंधळे आणि सुदर्शन घुले या दोघांवरती 307 सारखा एक गंभीर गुन्हा लागला होता आणि त्यावेळेस देखील
सुदर्शन घुले पोलिसांच्या तावडीत सापडला, परंतु कृष्णा आंधळेला तेव्हा देखील आपली पोलीस यंत्रणा पकडू शकली नाही. तेव्हाही तो एकदम बिनधास्त राहायचा, आपली कामं करायचा, इकडं तिकडं फिरायचा, कारण त्याला राजकीय अभय देखील मिळाला होता. कृष्णा आंधळे मोबाईल फोन वापरत नाही, तो फरार असताना कोणत्याही ओळखीच्या व्यक्तीला संपर्क देखील करत नाही, आणि या सगळ्या कारणांमुळेच कृष्णा आंधळे याला पकडणं कठीण होत चाललंय. मग हा एक आरोपी आपल्या पोलीस यंत्रणेपेक्षा मोठा झालाय का? आपल्या पोलिसांकडून अजूनही शोध चालू आहे, आम्ही त्याला लवकरात लवकर पकडू, अशा प्रकारचे उत्तरच दिली जात आहेत. त्यामुळेच या सगळ्या प्रकरणावरती पोलीस यंत्रणेवरतीही मोठा प्रश्नचिन्ह उठतोय. सीआयडीची 12 पथकं, या पथकांमध्ये 150 पेक्षा जास्त अधिकारी काम करत असल्याचं सांगितलं होतं. एवढा मोठा फौजफाटा असताना देखील कृष्णा आंधळे सारखा एक आरोपी सापडत का नाही, हा मोठा प्रश्न आहे. आणि या सगळ्यांमध्ये कृष्णा आंधळे नाशिकात असल्याच्या चर्चा रंगल्या. सोशल मीडियावरती एक फोटो खूप व्हायरल होत होता. हा पहा तो फोटो. नाशिकमधील मुक्तिधाम आश्रम परिसरातील हा फोटो आहे, आणि हा फोटो कृष्णा आंधळेचा असल्याचा दावा सोशल मीडियावरती झाला. आणि मग काय, नाशिक पोलीस शहर जागा झालं. त्यांनी तासाभरात नाशिकच्या कोपऱ्या कोपऱ्याचा तपास चालू केला. नाशिकच्या नाशिक रोड भागात तपासणी केली, मंदिराच्या सीसीटीव्ही फुटेज चेक केल्या, त्या परिसरातील हॉटेलमधले रेकॉर्ड देखील पोलिसांनी खंगाळले. पोलिसांनी एकदम कसून तपास केला, परंतु त्यांना कृष्णा आंधळे काही सापडला नाही. आणि मग पोलिसांनी सांगितलं की त्या फोटोमधला गृहस्थ हा कृष्णा आंधळे नव्हताच, आणि कृष्णा आंधळे नाशिकमध्ये असल्याची ती फक्त एक अफवा होती. त्यानंतर बीडमध्ये चर्चा रंगल्या की कृष्णा आंधळे कुंभमेळ्यात गेलाय. तुम्हा सगळ्यांना माहिती आहेच की सध्या उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये कुंभमेळा चालू आहे. हा कुंभमेळा 13 जानेवारीला चालू झालेला आहे, आणि तो 25 फेब्रुवारी पर्यंत असणार आहे. यंदाचा कुंभमेळा हा फक्त कुंभमेळा नाहीये, तर हा महाकुंभमेळा आहे, कारण हा तब्बल 144 वर्षांनी आलेला आहे. आणि हा महाकुंभमेळा तुमच्या आणि आमच्या आयुष्यातला पहिला आणि शेवटचा महाकुंभमेळा असणार आहे. आणि याच कारणांमुळे करोडोच्या संख्येने भाविक प्रयागराजमध्ये जात आहेत. एवढे सगळे लोक तिथे जमल्यामुळे कृष्णा आंधळे तिथे लपून राहू शकतो आणि पोलिसांच्या तावडीतून देखील वाचू शकतो, अशा गप्पा देखील सध्या रंगतायत. आणि कृष्णा आंधळे कुंभमेळ्यात गेल्याच्या चर्चा होत आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सध्या वाल्मिक कराड, सुदर्शन घुले अशा मुख्य आरोपींवरती मोका लागलाय. पण अजूनही सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे खंडणी आणि हत्या या दोन्हींमध्ये संबंध आहे की नाही, आणि जर संबंध असेल तर ते सिद्ध करण्यासाठी पोलिसांना कृष्णा आंधळेला लवकरात लवकर पकडावं लागेल, आणि त्यासोबतच शोधावा लागेल विष्णू चाटेचा हरवलेला तो फोन. तर मग या प्रकरणातील सगळ्यात चतुर आरोपी कृष्णा आंधळे सापडेल की नाही, की असाच लपंडाव तो पोलिसांसोबत खेळत राहणार? गुन्हेगार किती सराईत जरी असला तरी एक ना एक दिवस तो पोलिसांच्या तावडीत सापडेलच, परंतु कधी? संतोष देशमुखांना, त्यांच्या मागे त्यांच्या लहान मुलांना, त्यांच्या कुटुंबियांना न्याय कधी मिळणार? या सगळ्या लोकांना आपल्या कायद्याद्वारे काय शिक्षा होणार? आणि या सगळ्यांमध्ये तुमचं काय मत आहे मला कमेंटद्वारे कळवा. मी सगळ्या कमेंट काळजीपूर्वक नेहमी वाचतो आणि त्यावरती रिप्लाय देखील करत असतो. आणि हो, अजून एक, तुम्ही सगळे बोल मराठी चॅनल पाहतायत, तुमचं भरभरून प्रेम चॅनलला मिळतंय, परंतु अजूनही खूप साऱ्या लोकांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं नाहीये, तुम्ही फक्त व्हिडिओज पाहतायत. तर मग आता सबस्क्राईब करायला मागे पुढे पाहू नका, जास्त विचार करू नका, आणि लगेच बोल मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवरती मी तुमच्यासाठी असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज घेऊन येणार आहे. चॅनल सबस्क्राईब करा. तुर्तास रामराम, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.